जावयाने सासऱ्याचा खून का केला? कारण ऐकूनच हादराल. अमरावतीमधील सत्य घटना. प्रेमविवाह आजही मान्य केले जातीलच अशी परिस्थिती नाही. त्यातही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना मान्यता मिळतेच असे नाही. बहुतेकदा मुलीने मनाविरुद्ध विवाह केल्याने आईवडील जावयावर चिडून असतात. कालांतराने ते मुलीला माफ करतात, पण जावयाला स्वीकारतातच असे नाही. त्यातून तेढ वाढत राहते आणि एखादी अघटित घटना घडते. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रेमविवाहानंतर गर्भवती झालेल्या मुलीला माहेरी आणले होते. तिला भेटण्यासाठी दवाखान्यात नेण्यासाठी तिचा पती येई, तेव्हा मात्र त्याला मज्जाव केला जात होता. यातून सुरू झालेल्या वादातून जावयाच्या हातून सासऱ्याचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अमरावती जिल्ह्यामध्ये मालखेड रेल्वे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. या गावामध्ये दामोदर अळणे हे 65 वर्षीय वृद्ध कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, एक मुलगी ज्योत्स्ना होती. वयात आलेल्या ज्योत्स्नाचा गावातीलच देवीदास अंबादास ठाकरे याच्यावर जीव दडला. दोघांचे समाज वेगवेगळे असल्याने समाजातून आणि गावातून त्यांना खूप विरोध झाला. मात्र विरोधास न जुमानता ज्योत्स्ना आणि देवीदास यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरजातीय विवाह केला. त्यांचा प्रेमाचा संसार सुरू झाला. या संसारामध्ये दोघे आनंदात होते. दरम्यान ज्योत्स्नाला दिवस गेले. मुलीने स्वतःच्या मनाने लग्न केले याचे दुःख तिच्या आई वडिलांना बोचत होते. पण राग विसरून ते काही महिन्यांनी मुलीसोबत बोलू लागले. आई वडिलांना आपल्याला माफ केले असा ज्योत्स्ना आणि देवीदास यांचा समज आला, पण तिच्या वडिलांच्या मनात अजूनही दुःख ठसठसत होतेच. दरम्यान बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी ज्योत्स्ना वडिलांच्या घरी आली. तेव्हापासून ती वडिलांच्या घरीच राहत होती. गरोदर असल्याने तू आराम कर असे तिला आई वडील म्हणत होते. ती माहेरी राहिलेली होती, तर देवीदास पत्नीस भेटायला येत असे. तेव्हा मात्र तिचे आई वडील त्याला तिच्याशी बोलण्यास मज्जाव करत होते. वास्तविक ते दोघे पती पत्नी असल्याने आणि पत्नी गर्भवती असल्याने पतीला तिची काळजी वाटणे स्वाभाविक होते. या काळामध्ये तिचे आई वडील त्याला तिच्याशी बोलू देत नाहीत हे पाहून तो चिडलेला होता. तो पत्नीला दवाखान्यात घेऊन जातो असे म्हटला तरी त्याचे सासरे त्याला शिवीगाळ करत होते. त्यामुळे देवीदासचा राग वाढतच गेला होता. दिनांक 15 ऑगस्ट रोजी पत्नीस घेऊन जाण्यासाठी देवीदास सासऱ्याच्या घरी आला होता. ज्योत्स्ना हिची सोनोग्राफी काढण्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन जातो असे देवीदास सासू सासऱ्यांना म्हणाला, पण तिला घेऊन जाण्यास तिचे आई वडील विरोध करत होते. त्यातून वाद सुरू झाला. शब्दाला शब्द वाढत गेला. ते दोघे देवीदासला शिवीगाळ करू लागले, पण देवीदास ज्योत्स्नाला दवाखान्यात घेऊन जाण्यावर आग्रही होता. तिचे आई वडील तिला पाठवण्यास तीव्र विरोध करत होते. वाद काही मिटत नव्हता. रागाच्या भरामध्ये दामोदर यांनी घरातून सेंटरिंग कामाची पाटी आणली. ती लोखंडी पाटी ते देवीदासच्या डोक्यात मारण्यासाठी आले होते, पण देवीदासच्या ताकदीपुढे त्यांचे काही चालले नाही. त्याने त्यांच्या हातातील पाटी काढून घेतली आणि त्याच पाटीने सासरे दामोदर यांच्याच डोक्यात घाव घातला. हा घाव इतका जोरात होता की दामोदर यांचे डोके फुटले आणि रक्तस्राव सुरू झाला. दामोदर यांचा बचाव करण्यासाठी त्यांची पत्नी पुढे आली. तिने जावई देवीदासला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सासूलाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे ती जखमी झाली. दोघेही नवरा बायको जखमी अवस्थेमध्ये रक्ताच्या थाळ्यात पडले. या गोंधळामुळे त्यांच्या घरासमोर गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. 65 वर्षीय दामोदर अळणे यांना त्यांचा जावई देवीदास उर्फ सुरज अंबादास ठाकरे याने सेंटरिंगची प्लेट डोक्यात घातल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत असल्याचे लोकांना दिसले. तेव्हा लोकांनी त्यांच्यावर उपचारासाठी धावपळ सुरू केली. तोवर मुलगी ज्योत्स्ना ठाकरे हिने कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलावली होते. गंभीर जखमी अवस्थेतील दामोदर अळणे यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूर रेफर करण्यात आले. नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर शर्तीचे उपचार केल्यावरही डोक्यात रक्तस्राव झाल्याने दामोदर अळणे यांचा दिनांक
19 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक 19 ऑगस्ट रोजी ज्योत्स्ना देवीदास ठाकरे वय वर्ष 22 राहणार मालखेड रेल्वे तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती यांचे फिर्यादीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी दामोदर श्रावण अळणे वय वर्ष 65 यांच्या खून प्रकरणी संशयित आरोपी देवीदास अंबादास ठाकरे वय वर्ष 30 राहणार मालखेड यांच्यावर अपराध नंबर 441/25 कलम 109 103 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चांदूर रेल्वे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी समांतर तपास सुरू केला. संशयित आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पथक निर्माण केले होते. या पथकाने युद्ध पातळीवर शोध घेऊन देवीदास यास दिनांक 21 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता त्याने प्रेमविवाह झाल्याने सासू सासरे खूप राग करत होते. त्यामुळेच माहेरी गेलेल्या पत्नीस ते परत पाठवू इच्छित नसल्याने रागात सासऱ्याचा खून झाल्याचे सांगितले. या घटनेचा तपास अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, मंगेश लकडे, हर्षद घुसे, सागर धपाट हे पुढील तपास करत आहेत.